जय सियाराम सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर चला आता इथं घेतलेली आहे मी कढईत तेल 2 माप आणि त्यानंतर हे बघ कढईत 2 ते 3 माप तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि लगेच कांदा टाकलेला आहे. तर आता ही रेसिपी काय आहे, तर ही जुन्या पद्धतीची माझी आई करायची. तेव्हा आम्ही लहान होतो आणि भूक लागली की पटकन असं काहीतरी ती आपल्याला बनवून खाऊ घालायची आम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. का ते त्याच्यामध्ये ती कधी कधी कांदा वापरायची, कधी टमाटो वापरायची, कधी कांदा टमाटो पण नसायची, अशी परिस्थिती होती. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा. ही कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, तर आता इथं छान आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. आईच्या हातचं खाणं, आईने बनवून खाऊ घालणं आणि आईच्या हातची चव ही खूप जगा वेगळी आहे. ती माया पण वेगळी आणि तिच्या हातचं खाणं म्हणजे ते खूपच नशीबवान आहे. आई नसेल तर काय होईल मुला मुलींचं आजकाल, हा विचारच करून खूप धडके भरते. मला तर बऱ्याच वेळा असं होतं की आई नसेल तर काय होईल आमचं, असा पण प्रश्न पडतो. पण देव करो आमचं पण आयुष्य तिला लागो. तर चला आपण आता ही रेसिपीला सुरुवात करूया. कांदा छान भाजत आलेला आहे, याला अर्धा कच्चच भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. आता टोमॅटो छान परतून घ्यायचे. छान म्हणजे अगदी थोडं अर्धा कच्चं झालं पाहिजे, मऊ होण्यापुरतं शिजवून घ्यायचं आपल्याला. तर आपलं इथं कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची. हळद टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मी घरी बनवलेलं काळं तिखट होतं ते टाकलेलं आहे. थोडंसं गरम मसाला हलकासा टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी हिंग टाकत आहे. पहिले काही हिंग वगैरे काही नव्हतं, तर काळं तिखट बनवायचे. आता मी हळद, गरम मसाला वगैरे टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, ते टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये जेवढी तुम्हाला डाळ पाहिजे आहे, भाजी पाहिजे आहे, तेवढी तुम्ही डाळ टाकू शकता. मी इथं माझ्याकडे छोटी वाटी आहे ही डाळीची. ह्या वाटीने मी 2 ते 2.5 चमचे डाळ टाकलेली आहे. 2 ते 2.5 वाटे. आता ही छान परतून घ्यायची आपल्याला. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून छान परत एकदा ह्याला हलवून घ्यायचं आहे. कुणी कुणी खाल्लं आहे असं गावाकडं, आपल्या जुन्या आठवणी कोणाकोणाला जाग्या झाल्या असतील सांगा बरं कमेंटमध्ये नक्की. मला हे असं डाळ कांदा केलं की मला माझ्या आईची, आजीची आठवण येते. आणि याच्यामध्ये आता आपल्याला जेवढं पातळ डाळ पाहिजे आहे आपल्याला डाळ कांदा, तेवढं आपण पाणी याच्यामध्ये टाकायचं. की तुरीच्या डाळीचं करू शकता तुम्ही किंवा मसुरीच्या डाळीचं करू शकता. आपल्याला जे म्हणजे जे आवडेल त्या डाळीचं. मी आज मुगाच्या डाळीचं केलेलं आहे. तर शक्यतो तुरीच्या डाळीचा डाळ कांदा खूप छान लागतो आणि मुगाच्या पण लागतं. तर बघा हे डाळ कांदा आपला शिजत आलेला आहे. जास्त गाळ करायचे नाही ह्याला, बटाटा पण आणि डाळ पण आपली. तर छान आता ह्याला शिजू द्यायचं. जास्त पातळ करायचीच नाही आहे ही, अशी सरभरीतच ठेवायची आपल्याला. तर छान शिजू द्यायची. आता याला अजून थोडी शिजली पाहिजे. तर बघू शकताय खरंच डाळ कांदा शिजत आलेला आहे आपला. आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये फेवरेट जे टाकायचं आहे आपलं ते टाकून घ्यायचं आहे. तुमचं आहे का नाही माहीत नाही, पण माझं फेवरेट आहे. हे बघा काय टाकलं आहे सांगा बरं. तर मी याच्यामध्ये अंदाजे आपलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आता याला छान रट शिजू द्यायचं आणि जेवायला घ्यायचं. काय हे बघा हा डाळ कांदा आपला झालेला आहे. मी म्हणलं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. तर चला मस्त बटाटे घालून हा डाळ कांदा बनवलेला आहे. तर कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, आईच्या हातची चव वेगळी येते. पण आता मी आईसारखं बनवायचा प्रयत्न केला आहे, पण माहीत नाही आईसारखं झालं का नाही ते. तर या जेवायला चला. तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
कसा वाटला आपला डाळ कांद्याचा हा मुगाची डाळ कांद्याची रेसिपी. जुनी आठवण जागी झाली म्हणले ना तुम्हाला, लहानपणी आई अशी करायची. कधी कधी असं डाळ कांदा करायची, थोडंसं डाळ आणि थोडंसं एक बटाटा टाकायचं छोटंसं, कांदा टमॅटो आणि मुठभर डाळ टाकून ती तुकडे पण करायचे याच्यामध्ये ज्वारीच्या भाकरीच्या आपल्या शिळ्या वाळून. तर तसं पण काही छान वाटते. तर चला या जेवायला. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.